नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण संध्याकाळी परत फिरायला आलो आहोत. तर तुम्हाला जे काही दाखवणार आहे, जे काही चांगल्या प्रकारे दिसणार आहे, ते तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे, तर चला. तर हे पहा मित्रांनो, एकदम आमच्या गावाकडे एकदम मस्तपैकी हे पहा, भरपूर मोठमोठाले असे बांबू असतात. हे पहा, वाडीच्या ठिकाणी लावलेले आहेत. आणि हे पहा, एकदम मस्त असे याचे किती असे बांबू निघणार आहेत. तर हे पहा, एवढे बांबू इकडे. आणि साईडला पाहिले तर हे पहा मित्रांनो, इकडं झाप आहे. आणि हे पहा कसं नेचर दिसतंय संध्याकाळचं. मित्रांनो, हे पहा, इकडून कच्चा रस्ता आहे आणि आमचा येण्या जाण्याचा मार्ग होच आहे मित्रांनो. आणि बाजूचं नेचर हे पहा कसं. आणि इथं गवर बिवर आणून ठेवलेलं आहे आणि शेतीसाठी हे आहे मित्रांनो. पहा इकडं. तर हे पहा मित्रांनो, जांभळीचं झाड आहे. आणि लहानपणी आम्ही ह्या जांभळीला खूप जांभळं खायला यायचो मित्रांनो. हे पहा, इतकं मोठं मस्त असं झाड आहे. आणि इकडे पाहिले तर हे पहा कसं नेचर. इकडे काजूचे आंबे आहेत आणि इकडे कलम आंबे आहेत. तर एकदम मस्त असं नेचर वाटतंय संध्याकाळचं. आणि मित्रांनो, ह्या साईडला मला एक शेततळ दिसलं आहे. तर त्या ठिकाणी पण आपण आता जाऊन पाहूया कसं आहे ते. कारण आमच्याकडे ना गावाकडे मित्रांनो, लहान लहान शेततळे पण काढले जातात. म्हणजे स्वतःच्या शेतीसाठी, ज्यांची छोटी शेती असते आणि आंबे वगैरे असतात छोटे छोटे, जेणेकरून म्हणजे जसे तुम्हाला मी दाखवतो, ह्या साईडला पण आंबे आहेत. आणि अशा प्रकारे आंबे काही सिपण्यासाठी असं लहान लहान शेततळं पण लोक आमच्याकडे बनवतात. तर तुम्हाला मी ते दाखवतो. अशा प्रकारे हे आंबे आहेत लहान लहान, ज्याची लावणी केलेली आहे. तर अशा प्रकारे अशा आंब्यांना पाणी शिपण्यासाठी. आणि हे पहा इकडे पण. तर आपण जाऊया आता शेततळ्यावरती. तर हे पहा, इकडे शेततळं दिसतंय, त्या ठिकाणी जाऊया आपण मित्रांनो. एवढं मोठं शेततळं आहे. मोठं म्हणजे लहान आहे, पण तुम्हाला मी दाखवतो कसं आहे ते. त्याच्यामध्ये पाणी किती आहे ते पण. तर हे पहा मित्रांनो, एवढं पाणी आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे शेततळं कसं दिसतंय पहा. आणि संध्याकाळचा नेचर कसा दिसतोय ते पण पहा मित्रांनो. हे पहा, कावळे बिवळे मस्तपैकी उडून जातात. एकदम मस्त, वाव, जबरदस्त. हे पहा, खूप पाणी कमी झालेले आहे. हे आंबे शिपण्यासाठी हे जे आहे पाण्याचा वापर केला जातो. तर मित्रांनो, आजची संध्याकाळ आहे ना, ती एकदम छोटी आहे. कारण थोडं काम आहे, मला घरून फोन पण येतात. तर जाऊया आता आपण. तर छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.